हॅलो अँड वेलकम एव्हरीवन. जनरल ॲग्रिकल्चरच्या यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. बघा, आजपासून आपण क्रॉप पेस्ट या नवीन सिरीजला स्टार्ट करणार आहोत, ज्यामध्ये आपण बघणार आहोत जे क्रॉप ॲग्रिकल्चर पॉइंट ऑफ व्ह्यू आणि स्टुडंट पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट क्रॉप पेस्ट आहेत, त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. जे की ॲग्रिकल्चर म्हणजे फार्मर पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहेत, जे की म्हणजे फार्मरच्या शेतात हॅवॉक डॅमेज त्यांचा दिसून येतो. आणि स्टुडंट पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट म्हटलं म्हणजे की ज्या क्रॉप वेस्ट वरती आपल्याला म्हणजे फेअरली जे आपले वेगवेगळ्या एक्झाम्स आहेत त्यामध्ये आपल्याला क्वेश्चन दिसून येतो. जसं की आपली AFO असेल, त्याच्यानंतर एम-सी-आर पी-जी-सी-ई-टी, एम-सी-आर पी-जी-सी-ई-टी असेल, एम-सी-आर पी-एच-डी सी-ई-टी असेल, त्याच्यानंतर AAOचे एक्झाम असेल, त्यानंतर आणखी AAO असेल, ॲग्री-एम-पी-एस-सी असेल, ॲग्री-एम-पी-एस-सी किंवा आपण त्याला म्हणू मेन आणि मेन इम्पोर्टंट म्हणजे नेट ए-एस-आर-बी मध्ये सुद्धा यावरती आपल्याला क्वेश्चन दिसून येतात. तर पण तसे इम्पोर्टंट क्रॉप आणि इम्पोर्टंट क्रॉप्स वरती फक्त इम्पोर्टंट पेस्ट बघणार आहोत. आज आपण 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चिली थ्रिप्स. ओके. जे की या चिली थ्रिप्स वरती मी एक ऑब्झर्व केलं की AFO ला तुम्हाला क्वेश्चन पाहायलाच मिळतो. एम-सी-आर पी-जी-सी-ई-टी मध्ये तर दरवर्षी एक क्वेश्चन यावरती ठेवलेलाच असतो. ओके. तर एक छोट्याशा 5 मिनिटात आपण चिली थ्रिप्स बद्दल बघूया. चिली थ्रिप्स मध्ये डिटेल आपण काय बघणार आहोत बघा. त्याचं क्लासिफिकेशन, आयडेंटिफिकेशन. क्लासिफिकेशन मध्ये काय बघणार आहोत? त्याचं सायंटिफिक नेम काय, फॅमिली काय, ऑर्डर काय आणि आयडेंटिफिकेशन म्हणजे काय, दिसतो कसा, निम्फ कसा असतो, अडल्ट कसा असतो. ओके. नेक्स्ट नेक्स्ट पाहणार आहोत त्याची लाईफ सायकल. देन डॅमेजिंग सिम्पटम, त्याचे डॅमेजिंग स्टेज कोणत्या आहेत आणि सिम्पटम्स काय काय दाखवते. ओके. जे आपलं पर्टिक्युलर क्रॉप आहे त्यावरती सिम्पटम काय काय दाखवते. आणि मोस्ट इम्पॉर्टंट कंट्रोल मेजर. लास्टला डिफरन्स बिटवीन सिम्पटम्स ऑफ थ्रिप्स अँड माइट. यामध्ये आपण कन्फ्यूज होतो आणि जेव्हा एक्झाम मध्ये आपल्याला आन्सर टिक करायचे असते तेव्हा आन्सर असते थ्रिप्स, आपण टिक करतो माइट. ओके. तर ते कन्फ्युजन आपल्याला व्हायला नको, म्हणून आपण हा टॉपिक यामध्ये इन्क्लूड केला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ओके. चला स्टार्ट करूया. चिली थ्रिप्स, ज्याचं सायंटिफिक नेम आहे स्कायरोथ्रिप्स डॉर्सालिस. फॅमिली आहे थ्रिपिडी आणि जो थ्रिप्स आहे कम्स अंडर थायसॅनोप्टेरा ऑर्डर. थायसॅनोप्टेरा ऑर्डर मध्ये फक्त आपल्याला थ्रिप्स दिसून येतो. ओके. थ्रिप्स यावरती आपल्याला आणखी क्वेश्चन काय विचारला जातो. थ्रिप्स जे आहे याच्यामध्ये पेक्युलर म्हणजे फीचर जर म्हटलं याचं, तर इम्पॉर्टंट क्वेश्चन काय आहे थ्रिप्सचा, की राईट मॅन्डिबल जो आहे अब्सेंट असतो. ओके. राईट मॅन्डिबल अब्सेंट असतो आणि यालाच काय म्हणतात, असिमेट्रिकल माउथ पार्ट जे आहे. असिमेट्रिकल माउथ पार्ट कोणत्या ऑर्डर मध्ये प्रेझेंट असतात, तर मे बी आन्सर असू शकते थायसॅनोप्टेरा. आन्सर असू शकते, आन्सर असेल थायसॅनोप्टेरा. असिमेट्रिकल माउथ पार्ट किंवा राईट मॅन्डिबल अब्सेंट इन थ्रिप्स. तुम्ही सुद्धा हा ऑब्जेक्टिव्ह बऱ्याच एक्झाम्स मध्ये बघितला असेल किंवा मेमरी बेस्ड जे क्वेश्चन असतील त्याच्यामध्ये तुम्ही बघितला असेल. ओके. आयडेंटिफिकेशन. आता आयडेंटिफिकेशन मध्ये जर गेलं तर जो आपला थ्रिप्स आहे, थ्रिप्सचा जो निम्फ आहे हा खूप स्मॉल, लिनियर आणि त्याचं जे ॲब्डोमेन असं फ्रॅजाईल ॲब्डोमेन आपल्याला दिसून येतो आणि जनरली येलो इन कलर. ओके. अडल्ट जे आहे, अडल्टची जी खासियत आहे आणि इम्पॉर्टंट म्हणजे नेकेड आईजनी थ्रिप्स कुणालाच दिसत नाही. ओके. अडल्ट जे आहे, अडल्टमध्ये आपल्याला फ्रिंज्ड विंग दिसून येतात. बघा यामध्ये तुम्ही बघू शकता फ्रिंज्ड विंग मध्ये काय म्हणजे काय, की त्याच्या विंग्स वरती फिंगर लाईक प्रोजेक्शन आपल्याला दिसून येतात. ओके. त्याला काय म्हणायचं, थ्रिप्स म्हणायचं, पण आपण नेकेड आईजने याला पाहू शकत नाही. म्हणूनच फार्मर्सला त्याचे जे सिम्पटम ओळखायला फार प्रॉब्लेम जातो. कारण जनरली आपण लीफ ऑफर जर म्हटलं तर आपल्याला उडताना दिसतो किंवा व्हाईट फ्लाय जे आहे ते व्हाईट व्हाईट अपीअरन्स आपल्याला दिसतं. पण थ्रिप्स जो आहे तो नेकेड आईजनी दिसत नाही. ओके. तर त्याची लाईफ सायकल बघा. लाईफ सायकल जे आहे ते एक स्टेज, 2 निम्फल इन्स्टार असतात. त्याच्यानंतर काय आहे, प्युपल स्टेज. तर बघा आता तो थायसॅनोप्टेरा ऑर्डर आहे, ही काय आहे, हेमी आहे. हेमी मेटाबोला म्हणजे काय, की ज्यामध्ये इन्सेक्ट काय करतो, इन्सेक्टच्या किती स्टेजेस असतात, ह्या 3 स्टेजेस मध्ये त्याची पूर्ण लाईफ सायकल कंप्लीट करतो. एक, निम्फ आणि अडल्ट मध्ये. ओके.
पण त्याला एक्सेप्शन जर म्हटलं तर काय आहे ऑर्डर थायसॅनोप्टेरा ऑर थ्रिप्स याच्यामध्ये आपल्याला प्री प्यूपल आणि प्यूपल स्टेज पाहायला मिळते. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह आहे की विच हेमिमेटाबोलस इन्सेक्ट शो प्री प्यूपल अँड प्यूपल स्टेज. तर आन्सर काय असेल आपलं थ्रिप्स किंवा थायसॅनोप्टेरा. जर ऑर्डर विचारली तर थायसॅनोप्टेरा आणि जर आपल्याला क्वेश्चन मध्ये इन्सेक्टची नावं जर दिली असेल तर त्याच्यामध्ये आपलं काय असेल थ्रिप्स असेल. ओके ज्यामध्ये तो काय करतो दोन निम्फल इन्स्टार आणि प्रीप्युपा आणि प्युपल स्टेज कंप्लीट करतो. एग्स जे आहे एग्स ज्याची जी ओव्ही पोझिशन काय आहे इनसाइड द लिव्स किंवा लिव्स वरती जे ज्याचे ओव्ही पोझिशन काय आहे आपल्याला पाहायला मिळते इन दी लिव्स किंवा इनसाइड द लिव्स जे असेल ते ऑप्शन आपल्याला टिक करायचं आहे. देन आहे निम्फल. हे काय करते एग हॅच होऊन काय होतो फर्स्ट इन्स्टार निम्फल स्टेज मध्ये आपल्याला पाहायला मिळतो आफ्टर हॅचिंग निम्फ अराईज होतो त्यानंतर प्रीप्युपा प्युपा आणि अडल्ट. अडल्ट जी फिमेल आहे जी आपली टोटल लाईफ सायकल आहे किती दिवसाची आहे 21 डेजची आहे आणि ते डिपेंड करते कशावरती टेम्परेचर वरती. जर टेम्परेचर एकदम कमी जर असेल तर त्याला काय करतात पर्टिक्युलर जो आपला थ्रिप्स इन्सेक्ट आहे याला काय टाइम लागतो. ओके 21 डेज पेक्षा जास्त लागू शकतात कारण काय करतो जसं जसं टेम्परेचर इन्क्रीज जाते होत असेल होते तसं तसं थ्रिप्सचा अटॅक त्या पर्टिक्युलर इकोसिस्टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. का कारण की जे वेदर जर कोल्ड झालं तर ही जी एक स्टेज आहे एक स्टेज काय करते हायबरनेटिंगला जाते इन सॉइल. ओके लीफ लिटर मध्ये किंवा सॉइल मध्ये काय करतात एक स्टेज काय होते हायबरनेट होते. जर कूल सीझन किंवा कोल्ड त्या इकोसिस्टीम मध्ये जर आपल्याला वेदर हे एकदम कोल्ड दिसलं तर इफ जर टेम्परेचर किंवा फेवरेबल कंडिशन जर दिसली तर ते काय करते 21 डेज मध्ये त्याची पूर्ण लाईफ सायकल कंप्लीट करून घेते. बट कूल सीझन जर असला तर त्याला मोर ऑर लेस टाइम लागू शकतो. फिमेल जी आहे ती फिमेल किती फिमेल जी आहे ती ऍट अ टाइम किती 150 टू 300 एग्स ले करते. ओके एग लेइंग कुठे होते ओव्ही पोझिशन कुठे सांगितले आपण इनसाइड द लिव्स. त्यानंतर दोन निम्फल इन्स्टार आणि जे निम्फल इन्स्टार आहे ह्या सुद्धा आपल्याला लिव्स वरती दिसून येतात. त्यानंतर जो प्री प्युपल आणि प्युपल स्टेज आहे प्युपेशन कुठं होतं तर सॉइल मध्ये होतं. ओके आणि फ्री लिव्हिंग हा अडल्ट असतो. आता आपण बघूया सिम्पटम याचे डॅमेजिंग सिम्पटम काय आहेत. तर फर्स्ट जे आहे डॅमेजिंग सिम्पटम मध्ये आपल्याला डॅमेजिंग स्टेज यावरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळतो. तर डॅमेजिंग स्टेज आपल्याला कोणतं टिक करायचं आहे जर आपल्याला ऑप्शन मध्ये निम्फ अँड अडल्ट जे ऑप्शन दिसेल त्यामध्ये आपल्याला टिक करायचं आहे. याचे डॅमेजिंग स्टेज काय आहे निम्फ आणि अडल्ट दोन्ही काय करतात जे लिव्ह टिश्यू आहे आता हे पर्टिक्युलर लिव्ज आहे या लिव्ह टिश्यूला काय करतात लॅसिरेट करतात आणि त्याच्यामधला जो प्लांट म्हणजे क्लोरोफिलस पार्ट आहे ते काय करतात सेल्सॅप जो आहे तो सक करतात. त्यामुळे त्या सिम्पटम मुळे आपल्याला काय करतात जे इन्फेस्टेड लिव्हज आहे ते आपल्याला क्रिंकल झालेला किंवा अपवर्ड कर्लिंग आपल्याला दिसून येते. या अपवर्ड कर्लिंगलाच मुरडा किंवा बोडक्या डिसीज असे म्हणतात. ओके त्याचे जे पेटिओल आहेत पर्टिक्युलर जे आपलं लिव्हज आहे किंवा पर्टिक्युलर आपलं प्लांट आहे त्याचे पेटिओल काय झालेले असतात इलॅंगेट झालेले आपल्याला दिसतात. प्लांट ग्रोथ काय होऊन जाते एकदम स्टंट होऊन जाते. प्लांट ग्रोथ एकदम थांबते. प्लांटची जी ग्रोथ आहे एकदम रोखल्या जाते. त्याच्यानंतर काय होते की जे बर्ड्स आहे बर्ड काय होतात एकदम ब्रिटल म्हणजे मृदू होऊन जातात आणि ड्रॉप डाऊन आपल्याला त्या फील्डमध्ये पाहायला मिळतो. देन नेक्स्ट आणि इम्पॉर्टंट जर म्हटलं तर अर्ली स्टेज म्हणजे त्या पर्टिक्युलर आपली जी चिली आहे त्याच्या अर्ली स्टेजला जर इन्फेस्टेशन जर दिसत असेल त्यामध्ये स्टंटेड ग्रोथ एकदम स्टंट झालेली असते. फ्लावर प्रोडक्शन आणि फ्रूट सेट काय होतो कमी झालेला दिसतो. ओके आणि इम्पॉर्टंट आहे इट इज ट्रान्समिटिंग एजंट. ठीक आहे ट्रान्समिटिंग एजंट लीफ कर्ल डिसीजचं काय आहे ट्रान्समिटिंग एजंट. जनरली लीफ कर्ल जो आहे तो आपल्याला व्हाईट फ्लाय त्याचं जे लीफ कर्ल ट्रान्समिटिंग एजंट कोण आहे व्हाईट फ्लाय आहे. इन जनरल जर आपण प्लांट बघितले तर पण त्याचं एक्सेप्शनल केस जर म्हटलं तर चिलीमध्ये लीफ कर्ल ट्रान्समिट कोण करतं तर थ्रिप्स करते. त्याचे सिम्पटम तुम्ही याच्यामध्ये बघू शकता बघा. अपवर्ड कर्लिंग आपण बघितले याच्यामध्ये आपल्याला अपवर्ड कर्लिंग पाहायला मिळते आणि अपवर्ड कर्लिंग मुळे काय होते क्रॉप ग्रोथ एकदम स्टंट होऊन जाते. ओके क्रॉप ग्रोथ स्टंट झाल्यानंतर त्याचे जो बर्ड जे आहे ब्रिटल आणि ड्रॉपडाऊन पाहायला मिळतो. त्याच्यानंतर फ्लॉवर फ्रूट सेटिंग मध्ये सुद्धा प्रॉब्लेम दिसून येतो. तर
आपण सिम्प्टम बघितले. या सिम्प्टमला मॅनेज कसं करायचं? तर बघा आय-पी-एम कन्सेप्ट आपल्याला काय सांगतो, की जे काही कंट्रोल मेजर किंवा जे काही आपण टॅक्टिक यूज करतो, ते कसे कंपॅटिबल मॅनरमध्ये आपल्याला यूज करायला पाहिजे. जसं की फर्स्ट आपल्याला काय फॉलो करायला पाहिजे कल्चरल कंट्रोल, देन फिजिकल कंट्रोल, फिजिकल नंतर फिजिकल और मेकॅनिकल कंट्रोल, देन येतं बायोलॉजिकल कंट्रोल, बायोलॉजिकल कंट्रोल नंतर ह्याने जर कंट्रोल नसेल होत पर्टिक्युलर पेस्ट तर आपल्याला लास्टला कशावरती जायचं आहे? केमिकल कंट्रोलवरती जायचं आहे. ओके. तर कल्चरल कंट्रोलमध्ये काय करायचं, की चिलीची इंटरक्रॉपिंग कशासोबत करायची आहे? सेसबानिया ग्रँडिफ्लोरा. तर या सेसबानिया ग्रँडिफ्लोराचा इफेक्ट काय होईल चिलीवरती? हे काय करते? शेड प्रोव्हाईड करते. जर चिली क्रॉपला जर शेड प्रोव्हाईड होत असेल, तर ते पर्टिक्युलर जी चिलीची इकोसिस्टम आहे, तिथं काय होऊन जाईल, जे टेम्परेचर आहे, टेम्परेचर कमी होऊन जाईल आणि आपल्याला कूल सीझन म्हणजे कोल्ड तिथं पाहायला मिळेल. ओके. तिथलं वेदर जे आहे ते कूल पाहायला मिळेल आणि कूल वेदर असलं तर थ्रिप्स काय करतो एक स्टेजला हायबरनेटिंगला जातो. म्हणजे त्यामुळे काय होईल थ्रिप्सची जी पॉप्युलेशन आहे ती रेग्युलेट करायला किंवा त्याला स्टॉप करायला आपल्याला हेल्प होईल. ओके. देन नेक्स्ट आहे किंवा सॉर्गम जे आहे म्हणजे आपली ज्वारीनंतर चिलीचं प्रोडक्शन आपल्याला घ्यायचं नाहीये. ओके. देन नेक्स्ट आहे अगाती ॲज अ इंटरक्रॉप हे तर आपण बघितलंच. नेक्स्ट आहे की चिली आणि ओनियनची मिक्स्ड क्रॉपिंग किंवा इंटरक्रॉपिंग अव्हॉइड करायची आहे. का? कारण की ओनियनमध्ये सुद्धा आपल्याला इम्पोर्टंट पेस्ट कोणती आहे? थ्रिप्स आहे. चिलीमध्ये सुद्धा काय आहे? थ्रिप्स आहे. पण चिलीमध्ये थ्रिप्स हा ट्रान्समिटिंग एजंट कशाचा आहे? तर लीफ कर्लचा आहे. ओके. ट्रान्समिटिंग एजंट कशाचा आहे? लीफ कर्लचा आहे. व्हाईल ओनियनमध्ये जर आपण बघितलं की पर्पल ब्लॉच जो आहे, पर्पल ब्लॉच हा कशामुळे दिसून येतो? तर थ्रिप्सच्या अटॅकमुळे दिसून येतो. म्हणून आपल्याला चिली आणि ओनियन ॲज अ मिक्स क्रॉप म्हणून म्हणजे अव्हॉइड करायचं आहे. देन आहे वॉटर जे आपलं सीडलिंग आहे, सीडलिंगमध्ये जेव्हा आपण सोइंग करतो, जेव्हा सीडलिंग आपली दिसते, चिलीची जी सीडलिंग आहे त्याच्यामध्ये थ्रिप्सचं मल्टिप्लिकेशन होते का नाही होत याच्यासाठी स्प्रिंकलर वॉटर यूज करायचं आहे किंवा स्प्रिंकल वॉटर जे आहे ते स्प्रिंकल आउट करायचं आहे सीडलिंग वरती. तर नेक्स्ट आहे बघा, हे झाले आपले कल्चरल कंट्रोल. ओके. ह्याने जर नाही कंट्रोल झालं, ओके, कल्चरल कंट्रोलने जर त्याचा काही इफेक्ट नाही झाला, तर आपल्याला केमिकल कंट्रोलमध्ये काय बघायचं आहे, जे सीड्स आहे, सीड जे आहे, सीड आपल्याला सीड ट्रीट करावं लागतील इमिडाक्लोप्रिड. इमिडाक्लोप्रिड काय आहे? सिस्टमिक पॉइझन आहे आणि हा जो आपला थ्रिप्स आहे, हे काय करतो? सेल्स ॲब्सॉर्ब करतो. जे सकिंग इन्सेक्ट आहे त्यासाठी आपण कोणतं इन्सेक्टिसाइड यूज करतो? सिस्टेमिक पॉइझन. ओके. सिस्टेमिक पॉइझन कोणता? इमिडाक्लोप्रिड. तर बघा, जेव्हा आपल्याला सीडला ट्रीट करायचं आहे, तेव्हा आपल्याला फॉर्म्युलेशन एकदा चेक करायचं आहे. जी आपली बॉटल असते त्यामध्ये जेव्हा आपण कृषी केंद्रावरून एखादं जर इमिडाक्लोप्रिड आणत असू, तर तेव्हा आपल्याला त्याचं फॉर्म्युलेशन चेक करायचं आहे. 70% WS जेव्हा आपण सीड ट्रीटमेंटच्या वेळेस यूज करायचं आहे. ओके. तर त्याचा रेट किती? 12 ग्रॅम पर केजी ऑफ सीड. देन नेक्स्ट बघा, जेव्हा सीडलिंग मॅच्युअर होते आणि ते ट्रान्सप्लांटिंगसाठी योग्य आहे. आता आपण त्याची ट्रान्सप्लांटिंग करायची आहे आपल्या सीडलिंगची. तेव्हा जे आहे, परत आपल्याला इमिडाक्लोप्रिडची ट्रीटमेंट द्यायची आहे. तर तेव्हा आपल्याला इमिडाक्लोप्रिड कोणतं सिलेक्ट करायचं आहे? तर त्याचं फॉर्म्युलेशन एसएल फॉर्म्युलेशन आणि 17.8 एसएल वालं फॉर्म्युलेशन आपल्याला बघायचं आहे. 1:20 ml काय असेल त्याचा डोस असेल. ओके. देन आफ्टर दॅट जो फिफ्रोनिल आहे, फिफ्रोनिल आपल्याला रिजंट नावाने मिळतो. ओके. जर आपण कृषी केंद्रावर गेलो तर रिजंट जे आहे, रिजंट कॉमन नेम आहे त्याचा फिफ्रोनिल हा घटक त्याच्यामध्ये असतो. 0.3 ग्रॅन्युलवाला आपल्याला फिफ्रोनिल यूज करायचा आहे. त्याचा रेट किती असेल? 8 किलो पर हेक्टरसाठी 15 डेज आणि 25 डेज. ट्रान्सप्लांटिंग झाल्यानंतर 15 दिवसांनी आणि ट्रान्सप्लांटिंग झाल्यानंतर 15 डेजनी आपल्याला ते अप्लाय करायचं आहे. आता बघा आपण चिली थ्रिप्सचं मॅनेजमेंट बघितलं, त्याचे डॅमेज एंड सिम्प्टम बघितले. बट मेजर जो प्रॉब्लेम आहे, स्टुडंट्स आपण बघितलं जेव्हा आपण
आन्सर टिक करायला जातो किंवा जेव्हा शेतकरी सिम्प्टम्स बघतात, तर ते कन्फ्यूज होतात. कारण की थ्रिप्स जो आहे तो सुद्धा नेकेड आईजने दिसत नाही आणि माईट सुद्धा दिसत नाही. तर यावेळेस त्याचे जे सिम्प्टम आहेत, योग्य ते सिम्प्टम ओळखून आपल्याला प्लांट चिली समजा इथं आपल्याला चिली प्लांट जे आहे, ते आपल्याला ट्रीट करायचं आहे. जसं की आपण चिली थ्रिप्सचं इन्फेस्टेशन बघितलं, त्याच्यामध्ये काय होते अपवर्ड कर्लिंग आणि त्याच्यामुळे जो डिसीज होतो आपण त्याला काय म्हणतो चुरडा मुरडा किंवा बोर्डक्या डिसीज आपण आधीच बघितलं. याच्यामध्ये बघा तुम्हाला अपवर्ड कर्लिंग दिसून येते. तर याच्यामध्ये आपल्याला सिस्टेमिक पॉइझन यूज करावं लागेल. ओके. देन हे जे इन्फेस्टेशन आहे, सेकंड आपल्याला दिसत आहे. हे इन्फेस्टेशन कशाचं आहे? माईटचं इन्फेस्टेशन आहे. तर बघा याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला आवर्जून दिसत असेल, की याच्यामध्ये आपल्याला डाउनवर्ड कर्लिंग झालेले दिसते. काय आहे? डाउनवर्ड कर्लिंग झालेली दिसते आणि यालाच काय म्हणतात? याचे जे सिम्प्टम आहे ते बघा रॅट टेल सारखे दिसतात. ओके. जे आपली उंदराची शेपटी आहे त्याच्यासारखे आपल्याला सिम्प्टम दिसतात म्हणून त्याला काय म्हणतात? रॅट टेल सिम्प्टम सुद्धा म्हणतात. व्हाईल याला काय म्हणतात? याला म्हणतो आपण चुरडा-मुरडा किंवा बोडक्या डिसीज म्हणतो. ओके. बोडक्या किंवा चुरडा-मुरडा झालेला कारण याचं कसं चुरडा-मुरडा झालेला या पानांचा चुरडा-मुरडा झालेला दिसतो म्हणून त्याला चुरडा-मुरडा डिसीज आणि याला काय म्हणतात? रॅट टेल सिम्प्टम म्हणतात. डाउनवर्ड कर्लिंग. माईटमध्ये काय दिसते आपल्याला? डाउनवर्ड कर्लिंग पाहायला मिळते. ओके. तर बघा आपला जो चिली थ्रिप्सचा जो टॉपिक आहे तो आज संपलेला आहे. आणि त्यावरचे जे ऑब्जेक्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू जे काही इम्पोर्टंट टॉपिक आहेत किंवा इम्पोर्टंट ऑब्जेक्टिव्ह जे आपल्याला आपण नेहमी एक्झाममध्ये पाहत असतो ते आपण योग्य पद्धतीने कव्हर केले आहे. ओके. तर बघा जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आपण असेच नवनवीन जे आपलं क्रॉप फेस्ट आहे ते या सीरीजद्वारे कंप्लीट करूया. ओके. तुमचा अभिप्राय नक्की कळवा. थँक यू. थँक यू सो मच.